अर्ना नवापूर परिसरातील 7C रिसॉर्टवरील कारवाईनंतर पोलिसांनी लावलेले कलम कमी करून अटक आरोपींना होत असलेला नाहक त्रास दूर व्हावा ह्यासाठी अर्ना मच्छीमार स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष श्री राजू तांडेल अर्ना पोलीस ठाण्यासमोरील आंदोलनात काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया. झालेल्या पाहिजे तर शिवीगाळ झाले त्यांचं रक्षण करणं हे त्या रिसॉर्टवाल्याचं कर्तव्य असतं. आणि अशा वेळी ही मंडळी या रिसॉर्टवाल्यांवर आरोप करतात की ही रिसॉर्टवाली मंडळी मारहाण करते. मुळात ती मारहाण नसते करत, ती सगळ्या गोष्टींचं निवारण करत असते. आणि अशा पद्धतीने संपूर्ण ठिकाणी आमच्या रिसॉर्टवाल्या बांधवांवरचा हा गैरसमज पसरवला जातो. हे मी त्या दिवशी भजबाई साहेबांना पटवून दिलं, त्यांना ती गोष्ट पटली. पण अशा पद्धतीचे ग्रह यांचे आपल्याबद्दल आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला हे आजचं जे आंदोलन करायचं होतं 9 ऑगस्टच्या चले जावच्या दिनाचं औचित्य साधून मी अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन घेऊन आलो. त्याचवेळी मी सिनियर पी आय साहेबांच्या सोबत जाऊन भेटलो व आयो सुद्धा तिकडे हजर होते. साहेबांना आधी ॲक्च्युली मी दुपारी आलो, अंमलदारांना मी पत्र दिलं, त्यांनी वाचलं, त्यांनी स्वीकारलं नाही. त्यांनी म्हणाले की सिनियर साहेब येऊ दे, त्यांना दाखवूनच आम्ही पत्र स्वीकारलं. मी 3 वाजता आलो होतो, त्यांनी मला 4:30 वाजता पुन्हा बोलवलं. मी पुन्हा 4:30 वाजता आलो. साहेबांनी मला माझं पत्र वाचलं आणि साहेबांनी सांगितले एक काम करा, आता आमच्या हातात काही नाही आहे, जे काय ते न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही न्यायालयात जे काय असेल तुमची भूमिका मांडा, बाकीचं काय असेल तर आमची सहकार्याची भूमिका आहे, असं साहेबांनी मला सांगितलं. तर मी साहेबांना सांगितलं की साहेब आमच्या लोकांना तुमच्याकडनं विचारणा करायची आहे की हा जो घटनाक्रम आहे की ज्या पद्धतीने आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती आणि लगेच काही तासात जुना 302 म्हणजे आत्ताचा 103 कलम दाखल करण्यात आलं आहे, ते कोणत्या आधारे कशा पद्धतीने लावलं गेलेलं आहे हे आमच्या लोकांना कळू दे, म्हणून आमचे लोक तुम्हाला भेटायला येणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही सगळ्या समोर तुम्ही द्या. याच्यासाठी आम्ही इथे येणार आहोत. बाकी आम्ही कोणत्याही प्रकारचा दंगा धोका करण्यासाठी येणार नाही. साहेबांनी खूप मला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आयो साहेबांनी मला सांगितलं, म्हणजे आमची चर्चा झाली. मी म्हटलं साहेब FIR मध्ये लॉन्च आहे की 8 ते 10 इसम यांनी हा प्रकार केलेला आहे, तुम्ही 12 लोकांना अरेस्ट केलंय, आणखी तुम्हाला आरोपी पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे, ते कोणत्या आधारे? FIR मध्ये 8 ते 10 इसम लिहिलेले आणि तुम्ही 12 आरोपी अरेस्ट केले. त्यांनी मला सांगितलं इतर 4 ते 5 महिला आम्हाला अरेस्ट करायचे. म्हटलं 4 ते 5 महिलांचा काय संबंध आहे? CCTV मध्ये एकही महिला दिसत नाहीये. त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मला एक व्हिडिओ दाखवला. या बघा, या व्हिडिओमध्ये सगळ्या महिला त्या चित्रित झालेल्या आहेत. हा व्हिडिओ त्या मृत माणसाच्या बहिणीने काढलेला आहे तिच्या मोबाईलमध्ये आणि तो हा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं तर त्यांनी सांगितलं की याच्यात काही महिला आहेत त्या आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत, त्यांना लहान लहान मुलं आहेत, म्हणून आम्ही त्यांना सध्या अरेस्ट करत नाहीये. मी त्यांना विचारलं तुम्ही अरेस्ट करणार नाही आहेत का? ते म्हणतात नाही, तुर्तास जे तुमचे व्यक्ती अटक आहेत त्यांचा जामीन होऊ दे, पण त्यांचा जामीन झाल्यानंतर मग या महिलांना आपण अरेस्ट दाखवून त्यांचा जामीन करून देऊ, असं आम्ही तुम्हाला सहकार्य करू. मी म्हटलं आम्हाला अजिबात तुमचं सहकार्य नको. ज्या पद्धतीने तुम्ही मला तो व्हिडिओ दाखवता त्यात कुठेही एकही महिला त्यांना हात लावत नाहीये की कोणत्याही प्रकारे त्यांना हार्म पोचवत नाहीये. त्यांनी फक्त त्यांचा तोंडाचा पट्टा चालवला आहे की तुम्ही काय इथे भांडण करतायत, तुम्हाला लाजा वाटत नाही का, तुम्ही असे इथे तोंडाचा हे करून आमच्या लोकांना मारहाण करतायत. अशा पद्धतीने आमच्या भाषेत ते अर्वाच्यपणे बोलतायत, अर्वाच्य शिवीगाळ्या म्हणतात, अर्वाच्य बोलतायत. साहेबांनी मला सांगितलं तुम्हाला काय ते थोडं कळतं असं मला दिसतंय. ह्या सगळ्या महिला 34 मध्ये येतात. ज्यावेळी एखादी घटना घडते आणि त्या ठिकाणी तुम्ही हजर असतील तर तुम्ही सुद्धा त्या घटनेत सामील आहात असं कायदा म्हणतो. ही जी घटना घडली त्यात या महिला सामील आहेत, या कारण की तिथे उपस्थित आहेत असा तो संदर्भ त्यांनी सांगितला.
मी म्हटलं मग हरकत नाही, तुम्ही कायद्याप्रमाणे चाला, आम्ही आमच्या न्याय हक्काप्रमाणे चालतो. तुम्ही तुमच्या प्रोसिजर प्रमाणे ज्या महिला तुम्हाला आयडेंटिफाय होत आहेत त्यांना अटक करा, त्या महिलांना अटक करा आणि त्यांना सांगा की आतापर्यंत आम्ही तुम्हाला वाचून ठेवलं होतं, तुमच्यावर आम्ही उपकार केले होते, पण त्याला सो कॉल्ड नेता समजतात तो राजू तांडेल इथे येऊन बडबडला आणि त्यांनी सांगितलं की त्या महिलांना बिंदास अटक करा आणि म्हणून तुम्हाला अटक केली. माझं नाव सांगा म्हटलं की राजू तांडेल बोलला म्हणून आम्ही अटक केली. म्हणजे ही यांची उपकाराची भाषा की यांनी मॅनिप्युलेट करून आकस्मिक मृत्यूमध्ये 103 दाखल केला आणि खोटा गुन्हा संपूर्ण रजिस्टर करून आता तुमच्या महिलांना आम्ही वाचून ठेवलंय अशा पद्धतीचा त्यांनी दिखावा करत आहे, आव आणत आहे. मी तर म्हणतो तुम्ही आत्ता या बाहेर आयडेंटिफाय करा आणि इथल्या जे कोण आरोपी महिला तुम्हाला सापडत असतील अरेस्ट करून दाखवा. हे मला तुमचं जाहीर आव्हान आहे. त्यामुळे इतर मी कोणतेही विषय घेत नाहीये. 100% पोलिसांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून आज आम्ही इथे जमलोय की आम्हाला तुम्ही काही तासाच्या अंतरात 103 का दाखल केला त्याचं उत्तर द्या. तो जो रिक्षावाला आहे त्याला समोरच्या व्यक्ती लोकांनी मारलंय, त्याचा तुम्ही FIR का लॉन्च करून घेतला नाही अजूनपर्यंत, त्याचं उत्तर द्या. जसं त्या पीडित लोकांचं तुम्ही FIR तात्काळ दाखल केला आणि रिक्षावाल्याचा FIR आज 10 दिवस झाले तरी म्हणतात की आम्ही न्यायालयाची जेव्हा आम्हाला जेव्हा ऑर्डर येईल त्यावेळी आम्ही ते दाखल करू असं आत्ता आयो साहेबांनी उत्तर दिलं. तर मग आम्ही कोणतीही न्यायाची भूमिका घेतली तर तुम्ही न्यायालयात जा आणि न्यायालयाकडनं ऑर्डर घेऊन या आणि इतर ठिकाणावर ज्या पद्धतीने शासन व मुख्यमंत्री हे जे ऑर्डर देतात त्याचं रातोरात तात्काळ पालन होत आहे. अशा प्रकारे 100% आपल्यावर जो अन्याय अत्याचार सुरू आहे त्याची पहिली पायरी ही आहे आणि इथून ती सुरुवात आहे आणि म्हणून आज आपण इथे ठिय्या मांडलेला आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की कुठेही कोणीही असं मनात आणू नका की आज आपण इथे का बसलोय. 100% हेच उत्तरदायी आहेत, ह्यांच्याचकडनं आपलं उत्तर मिळायला पाहिजे आणि म्हणून आता आपण इथे उभे